नमस्कार, मी मिथुन संगमित्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत लच्छा पराठ्याची रेसिपी. ह्या पराठ्याला खूप सारे लेयर्स असतात आणि हा पराठा चवीला देखील खूप छान लागतो. ह्या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये 2 कप मैदा घेऊ. अर्धा छोटा चमचा मीठ घालूया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ एकदम मऊ मळून घेणार आहोत. हे पीठ मळायसाठी साधारण 1 ते 1.25 कप पाणी लागतं. तेवढं पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ मळून घेऊया. ह्याप्रमाणे आपण मऊ पीठ मळून घेऊया, कारण हा पराठा नंतर आपल्याला न लाटता आपल्या हातानं पसरवायचा आहे. पाहिजे तर तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं घट्ट पीठ मळून घेऊ शकता. आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ हे कमीत कमी 1 तास तरी भिजवत ठेवलं पाहिजे. मी पीठ हे 2 तास भिजत ठेवतोय. 2 तासानंतर एका बोर्डवरती भरपूर असं तेल लावून घेऊया. ह्या ठिकाणी किचनचा टॉपही वापरू शकता. ह्यावरती आपण भिजत ठेवलेलं पीठ काढून घेऊया. हे पीठ आपण साधारण 1 ते 2 मिनिटासाठी आपण परत मळून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर अजून थोडंसं पीठ घट्ट मळू शकता. हाताला तेल लावून घेतो, त्यामुळे गोळे बनवायला सोपे जाईल. ह्या पिठाचे साधारण 4 गोळे बनतात. दाखवल्याप्रमाणे पिठाचे गोळे बनवून घ्या. हा बघा, असा एक गोळा मी तोडून घेतलेला आहे. छानसा असा मऊ गोळा हातामध्ये आलेला आहे. आता ह्याच गोळ्याप्रमाणे आपण बाकीचेही गोळे बनवून घेणार आहोत. आपले 4ही गोळे अशा पद्धतीने बनवून झालेले आहेत. आता ह्या गोळ्यावरती आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. एका बाउलमध्ये 2 मोठे चमचा बटर आणि 2 मोठे चमचा तेल घेतलेलं आहे. 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. बोर्डवरती भरपूर तेल लावून घ्या, त्यामुळे आपला पराठा खाली पसरताना चिकटणार नाही. आता एक गोळा घेऊन आपण हळूहळू करत हाताने हा पराठा पसरून घ्यायचा आहे. पीठ पातळ असल्यामुळे हा पराठा आरामशीर पसरला जातो. दोन्ही हाताने आपण असा पराठा हा ओढत ओढत असा पसरत घेणार आहे. हा पराठा आपल्याला जेवढा पातळ पसरवता येईल तेवढा पसरून घ्यायचा आहे. पराठा पसरताना जरी फाटला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण तो पराठा परत हाताने व्यवस्थित करून घेऊया. अशा पद्धतीने आपला पातळसा पराठा पसरून झालेला आहे. आता ह्या पराठ्यावरती आपण बटर आणि तेलाचं मिश्रण थोडं टाकून आणि त्याचबरोबर आपण त्यावरती थोडा मैदा हे टाकणार आहोत आणि व्यवस्थित तो हाताने पसरत घेऊया. कटर किंवा चाकूने आपण जेवढं पातळ होईल तेवढं आपल्याला बारीक बारीक ह्याचे पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या छोट्या छोट्या पट्ट्या कापून झालेल्या आहेत. आता यातील थोड्या थोड्या पट्ट्या एकत्र हातामध्ये घेऊन आपल्याला ह्या पट्ट्या उचलायच्या आहेत. याप्रमाणे आपण अशा पट्ट्या उचलून घेऊया. हे खाली थोडं चिकटलेलं असू शकतं, तर व्यवस्थित काढून घ्या आणि सगळं एकत्र करून घ्या. ह्यावरती आपण बटर थोडं लावून घेणार आहोत. आता हे आपण बोटांना गुंडळून घेऊ. त्यासाठी आपण पहिला शेंडा बोटांच्या मध्ये ठेवूया आणि राहिलेला भाग बोटाभोवती गुंडळून घेऊया आणि शेवटचं टोक हे मधोमधच आलं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे. आणि असा व्यवस्थित आपण पराठ्याचा गुंडाळी करून थोडंसं प्रेस करून ठेवून घेऊया. बाकीचे राहिलेले आपण पराठे असेच करून घेणार आहोत. 4ही पराठ्याचा असा गुंडळून झालेला आहे. आता तवा मध्यम आचेवरती गरम करत ठेवा. बोर्डवरती थोडंसं तेल लावून घेऊ आणि आता आपण पराठा बनवून घेऊया. त्यासाठी हा पराठ्याचा गोळा घेऊन आपण हलक्या हाताने बोटांनीच त्याला असा थोडासा मोठा करत जायचं आहे. पीठ पातळ असल्यामुळे आपण हाताने हा आरामशीर मोठा होत जातो. हा पराठा आपल्याला जास्त मोठाही नाही करायचा आहे. साधारण आपल्याला ह्या आकाराचा पराठा बनवून घ्यायचा आहे. पराठा बनवून तयार आहे. आपण आता शेकून घेऊया. पॅनवरती थोडंसं तेल टाकून हा पराठा आपण असा अलगद तव्यावरती ठेवून देऊया. पराठा आपल्याला मध्यम आचेवरती भाजायचा आहे. थोडंसं आपण वरती बटर लावून घेऊया आणि साधारण एक 30 ते 35 सेकंदानंतर हा पराठा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. आपण पराठा पलटी करून घेऊया. थोडंसं बटर आपण लावून घेऊया आणि हा पराठा आपल्याला असा उलटण्याने असा दाबत दाबत भाजून घ्यायचा आहे. साधारण हा आपण 45 सेकंद ते 1 मिनिट हा पराठा भाजून घेऊ. पराठा असा दाबत दाबत भाजल्यामुळे एकसारखा भाजला जातो आणि खालून कलरही मस्त येतो. हे बघा, किती मस्त ह्याला कलर आलेला आहे. आता खालची साईड सुद्धा देखील आपण अशी दाबत दाबत भाजून घेऊ. हे बघा, आता पराठ्याला मस्त पडदे सुटायला लागलेले आहेत. आपण हा पराठा अजून 1 मिनिट दोन्ही बाजूनी थोडा आलटीपलटी करून शेकून घेऊया, जेणेकरून अजून त्याला मस्त पडदे सुटतील आणि व्यवस्थित शेकलाही जाईल. हे बघा, पराठ्याला मस्त असे लेयर सुटलेले आहेत आणि आपला पराठा भाजूनही झालेला आहे. आपण हा पराठा एका ताटामध्ये काढून घेऊयात. खूप सारे पदर आपल्या पराठ्याला सुटलेले आहेत.
अजून पदर सुटण्यासाठी आपण पराठ्याला असं टाळी वाजवल्यासारखं दोन्ही हातामध्ये घेऊन मारूया. त्यामुळे ह्याचा प्रत्येक पदर ना पदर मोकळा होईल आणि खूप सारे पदर सुटतील. तुम्ही बघू शकता पराठ्याला खूप सारे पदर सुटलेले आहेत. लच्छा पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही कोणत्याही व्हेज नॉन व्हेज करीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.